राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला। धार्मिक द्वेष करत मतांचे ध्रुवीकरण झाल्याने निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार वाढून जातीय व धार्मिक द्वेष वाढला आहे। अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आव्हान आहे। आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असून भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर कुमार केतकर यांनी केलंय। अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताहामध्ये माझे जीवन माझे संविधान या कार्यक्रमावेळी डॉक्टर कुमार केतकर बोलत होते। नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद आहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना संविधान रक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ गांधी आंबेडकर अभ्यासक अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते। संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, कार्यक्रमाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरव आमराळे यांच्यासह चंद्रशेखर कपोते, अनिल सोनकर, ॲडव्होकेट शाबीर खान, सुरेश कांबळे, आयुब पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। डॉक्टर कुमार केतकर म्हणाले, संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते। स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती। त्या दबाव होता की देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही, कारण मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले। तेव्हाच घटनेने हिंदुस्थान असे जाहीर केले असते तर आजचा देश निर्माण झाला नसता। संविधानामुळे आज देश टिकलेला आहे। ईशान्य भारतातील अनेक राज्य काश्मीर, गोवा, पंजाब, पाँडिचेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते। ब्रिटिशांनी एकसंध भारत जिंकला नव्हता तर आपल्या अनेक संस्थानिकांचे त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते। मात्र तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कारणामुळे भारत एकसंध झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय। ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, देशाच्या घटनात्मक संस्था खिळखिळ्या होत आहेत। 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान सादर करत देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यात समानता आणण्याचा प्रयत्न केला। संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून त्याचे अनुकरण प्रत्येकाने करणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रास्ताविक करताना मोहन जोशी म्हणाले, सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे 20वे वर्ष आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये देशाचे सर्वोच्च असे पंतप्रधान पद नाकारून त्याग करत पक्ष आणि देशसेवा केली। त्यांच्या त्यागाची प्रेरणा पुढील पिढीस मिळावी यासाठी हा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे। पण हिंदुस्थान घोषित केलं असतं तर मिझोराम आपल्यावर लगेचच गेला असता, कारण मिझोराममध्ये जवळजवळ 80% लोक ख्रिश्चन आहेत। मेघालय गेला असता, मेघालयामध्ये जवळजवळ 80% लोक ख्रिश्चन आहेत। नागालँडमध्ये जवळजवळ 60 ते 65% ख्रिश्चन आहेत। ते म्हणले, तुम्ही हिंदू राष्ट्रात, हिंदुस्थानात आम्हाला तुमच्याशी काही देणं घेणं नाही। काश्मीर तेव्हाच गेला असता। आता काश्मीर अर्धा आपल्याकडे म्हणून आपल्यापैकी खूप लोकांना दुःख होत असेल, हे काय। आणि 370 कलम हटवल्यानंतर ज्यांना आनंद झाला त्याच्यात आपल्याही पक्षाचे दुर्दैवाने काही लोक होते, कारण आपल्याला तो इतिहासच माहित नव्हता। आपल्याला अंदाज नव्हता की हा हिंदू मुस्लिम प्रश्न नाहीये। आणि तसा जर हिंदुस्थान त्यांनी केला असता तर काश्मीर तेव्हाच पूर्ण काश्मीर गेला असता। त्याच्यानंतर ज्या राजा हरिसिंग बरोबर वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटींमुळे निदान हा काश्मीर आपल्याकडे राहिला। आणि त्यांनी जर पाकिस्ताननी म्हणजे पाकिस्तानच्या नवीन निर्माण झालेल्या काही ट्रायबल सैनिकांनी जर आक्रमण केलं नसतं काश्मीरवर तर मग पुन्हा ती पहिली 1948ची लढाई झाली नसेल, हाही काश्मीर तिकडेच गेला असता। नुसता काश्मीर तिकडे गेला असता एवढं म्हणून आपल्याला चालणार नाही। इंग्रजांना हा देश आपण आता ज्या पद्धतीत आहोत त्या पद्धतीत तो नको होता, म्हणून बकिंगहॅम पॅलेसमध्ये इंग्लंडमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी काय मुद्दे मांडले की ते काय भारताला स्वातंत्र्य द्यायची चर्चा चाललेली आहे आणि त्यांनी तिकडे घटना समिती पण बसवलेली आहे, पण भारताला आपण कुठे जिंकून घेतलेलं आहे। इंग्लंडने काही भारतावर स्वारी केलेली नाहीये भारत जिंकायला। भारत कुठे आपण जिंकलाय? इंग्लंडने कधी भारताकडे निरनिराळ्या गोष्टींची मागणी करून भारत ताब्यात घेतलेला आहे? 1857चं युद्ध झालं पण त्यावेळेला काही हा मुद्दा नव्हता, आम्ही ते भारत जिंकून घेतलेला नाहीये। भारतातले निरनिराळी राज्य जी आहेत
त्या राज्यांनी स्वतंत्रपणे आपल्याला दिलेली होती त्यांची काही काही मांडणी. अगदी लगान चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यात सुद्धा हा तणाव आहे, किंवा शतरंज के खिलाडी हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला त्याच्यातही दिसतं. आपल्याकडच्या अनेक संस्थानांनी इंग्लंडचं मांडलिकत्व पत्करलं होतं आणि ते मांडलिकत्व पत्करल्यानंतर त्या संस्थानिकांच्या ताब्यात त्यांची त्यांची राज्य होती. महाराष्ट्रात सुद्धा होती. महाराष्ट्रात अनेक संस्थानिक होते. दुसरे अहोमचे पंतप्रतिनिधी खूप होते, सांगलीचे पण होते. ह्या सगळ्या संस्थानिकांना त्यांनी त्यांच्या राज्यावरचे हक्क, अधिकार आणि ताबा सोडून देऊन भारतीय संघराज्यात सामील व्हावं म्हणून जी चळवळ काँग्रेसने केली गांधींच्या नेतृत्वाखाली आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली, त्याच्यातनं 90% संस्थानिक तयार झाले की आम्ही भारतामध्ये येऊ.